महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका एअर होस्टेस तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली। आरोपीने पीडित तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केला। आरोपीने पीडित तरुणीचे अनेक खासगी व्हिडिओज आणि फोटो शूट केले होते। याच फोटोच्या आधारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता। संबंधित अश्लील फोटो घरच्यांना पाठवेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केला। अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी 0 एफआयआर दाखल करत हे प्रकरण पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले। या प्रकरणी वाकड पोलीस पुढील तपास करतात। मिळालेल्या माहितीनुसार 21 वर्षीय पीडित तरुणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवली येथील रहिवासी आहे। ती काही दिवसांपूर्वी एअर होस्टेसचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती। पुण्यातील वाकड परिसरात ती आपल्या एका मैत्रिणीसोबत राहत होती। यावेळी तिची ओळख मैत्रिणीचा भाऊ विजय आबासाहेब शिंदे या तरुणासोबत झाली। काही दिवसांमध्ये दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं। यानंतर आरोपी तरुणाने एअर होस्टेसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर दबाव टाकून आणि स्वतःच्या जीवाचं बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत विद्यार्थिनीवर जबरदस्तीने बलात्कार केला। आरोपीने पुण्यातील डांगे चौक येथील लॉजवर आणि रूमवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला। नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले। हेच अश्लील फोटो घरच्यांना पाठवेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केलं। यानंतर पीडित तरुणीने अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून रविवारी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी विजय शिंदे याच्या विरुद्ध 0 एफआयआर नोंदवला। यानंतर पैठण पोलिसांनी हे प्रकरण वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणेकडे वर्ग केला आहे। वाकड पोलीस पुढील तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।